ऑपरेशन टायगर नुकतंच पार पडलं। ऑपरेशन टायगरमुळे सगळ्यात मोठा धक्का महाविकास आघाडीतल्या कुठल्या पक्षाला बसला तर तो अर्थातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एक प्रकारे ऑपरेशन टायगर नंतर खबरदारी घेतल्याचं दिसून आलं किंवा बोललं गेलं, पण त्याच वेळेला मवियाच्या इतर नेत्यांची उदासीनता अजूनही तशीच कायम आहे का असा मात्र प्रश्न पडला आणि त्याला निमित्त ठरली महाविकास आघाडीची ही बैठक। कारण महाविकास आघाडीच्या बैठकीकडे अनेक महत्त्वाच्या बड्या नेत्यांनी, पहिल्या फळीतल्या नेत्यांनी पाठ फिरवली। बुधवारी बैठक आयोजित केली गेली होती। महाविकास आघाडीचे सगळे मिळून 60 आमदार आहेत। या 60 पैकी 23 आमदार गैरहजर राहिले। विशेष म्हणजे खुद्द ठाकरेंच्या शिवसेनेच्या 5 आमदारांनी या बैठकीला दांडीच मारली। ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी सुद्धा बैठकीच्या ऐवजी आपल्या वैयक्तिक कामांना आणि समारंभांना प्राधान्य दिलं। मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेनंतर पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस निशाण्यावरती आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय। मात्र आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटणार नाही अशी ग्वाही दस्तूरखुद्द शरद पवारांनी दिली आहे। पण पवारांचा हा विश्वास नेमका किती खरा ठरणार हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं असेल। तर महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी कुणी मारली, कोण होते ते महत्त्वाचे चेहरे ज्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली, एक नजर टाकूया। सुनील राऊत, गजानन लवाटे, बाबाजी काळे ठाकरेंच्या शिवसेनेचे हे आमदार। राहुल पाटील, संजय देरकर। तर काँग्रेसमधनं नाना पटोले, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम यांची गैरहजेरी होती। अमित देशमुख, असलम शेख, विकास ठाकरे यांनीही बैठकीकडे पाठ फिरवली। जयंत पाटील, रोहित पवार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते हे सुद्धा या बैठकीसाठी गैरहजर राहिले। सोबतच संदीप क्षीरसागर आणि अभिजित पाटील यांनीही दांडी मारली। तर महाविकास आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या आमदारांबाबत ठाकरेंचे खासदार संजय राऊत आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे दोघांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलंय। पण दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी मात्र एक वेगळाच आणि अजब दावा केलाय। आता कालच्या बैठकीला सुनील राऊत नव्हते, बरोबर ना? का नव्हते? त्यांच्या भागामध्ये एक भिंत कोसळली, पावसामुळे एक मोठी भिंत कोसळल्यामुळे काही लोक तिथे जखमी झाले, अडकले। त्यांनी मतदारसंघातच राहिला पाहिजे। रोहित पवार नव्हते, रोहित पवार एका आंदोलनामध्ये अडकलेले आहे। जयंतराव पाटीलसुद्धा अशाच एका असे काही अनेकांनी आपली ती भूमिका कळवली। पण बहुसंख्य आमदार तिथे उपस्थित होते, विधान परिषदेचे होते, विधानसभेचे होते आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते ना। आमदारांच्या बाबतीत दोन्ही बाजूनी असं वाटतंय की फार लोक तिथे संसदेत असेंब्लीमध्ये नसतात, विधान भवनमध्ये नसतात, असं भारतीय जनता पक्ष म्हणजे सत्ताधारी पण आणि विरोधात असंच सगळीकडे चित्र दिसतंय। आमचे आमदार कुठे होते हे माहिती आहे। जयंतरावांच्या घरीच लग्न होतं, त्याच्यामुळे जयंतराव सांगलीला होते। रोहित काल पंढरपूरला होता, त्या तुम्हाला सगळ्यांना ते माहितीच आहे, त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच सगळं। त्याच्यामुळे आमचे आमदार कुठे होते हे आम्हाला माहिती आहे आणि ते आधी सांगून गेले होते। बाकीच्यांचं काय आहे मला वाटतं बंटी दादा किंवा या सगळ्यांकडून आज उद्यामध्ये तुम्हाला मुंबईत कळेल। महाविकास आघाडीची बैठक झाली, आपल्या बैठकीला जवळपास 60 पैकी 23 आमदार नव्हते अशा पद्धतीची माहिती समजते। नाही, सगळे आमदार होते, मागे पुढे झाले, जेवायला सगळे हजर होते। तर महाविकास आघाडीचे बडे नेते मात्र परिस्थिती सावरून घेत आहेत, कुणी नाराज नाहीये आणि लोक आम्हाला कळवूनच गेलेले होते, कुणी फुटणार वगैरे नाहीये अशी वक्तव्य त्यांनी केलेली आहेत। पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी मात्र महाविकास आघाडीची जी एक प्रकारे बिघाडी दिसली किंवा एकवाक्यता दिसून आली नाही त्यावर चांगलीच टीका केली आहे। कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला आमदार का उपस्थित नव्हते हे खरोखरच आत्मचिंतन महाविकास आघाडीच्या सगळ्या नेते मंडळींनी करणं गरजेचं आहे। आता त्याच्यानंतर परत तुम्ही असंच म्हणाल की हे जे आमदार उपस्थित नव्हते म्हणजे परत आमदारांच्या टायगर ऑपरेशनला सुरुवात झाली की काय? तर आता तेच जर सुरुवात करून देणार असतील तर आम्ही नाही का म्हणावं?